सकल मराठा समाजाच्या वतीनं आज दिनांक 14 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती आणि यालाच पाठिंबा म्हणून आष्टी तालुक्यातील कडा शहरातही कडकडीत बंद पाळण्यात आलाय। कडा शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी या बंदला पाठिंबा दिला आहे। मनोज जरांगे पाटलांचा आजचा 5वा दिवस उजाडलाय। जरांगे पाटलांची प्रकृती खालावत चालली आहे, त्यामुळे मराठा बांधव आक्रमक होताना आपल्याला दिसत आहेत। त्यामुळे राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्यांची दखल घ्यावी व आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे। नसता यापुढे उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया संदीप साहेब खाकाळ आणि रवी काका ढोबळे यांनी तेजवार्ताशी बोलताना दिली आहे। काय म्हणाले ते पहा सविस्तर। तेजवार्ता प्रतिनिधी संदीप जाधव, कडा, आष्टी। आष्टी तालुक्याच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र बंद आहे। तुमच्या माहितीसाठी सांगतो की बऱ्याच वर्षापासूनचा हा लढा आहे आणि आत्ताच गेले 20 तारखेनंतर 26 तारखेला माननीय मुख्यमंत्री वाशी येथे सर्व सकल मराठा समाजाचे कोट्यवधी बांधव वाशी येथे गेले होते। त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी सकल मराठा समाजाला आश्वासित केलं आणि अधिसूचना काढली। त्या अधिसूचनेचं कायद्यातच रूपांतर व्हायला गरजेचं आहे, पण ते न झाल्यामुळे सरकारबद्दल मराठा समाजाच्या आणि जरांगे पाटलांच्या मनामध्ये संशयास्पद वातावरण तयार झालं। हे वातावरण निवडण्यासाठी माननीय जरांगे पाटील आणि अधिसूचनेचं रूपांतर कायद्यामध्ये करण्यासाठी माननीय जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत। आज उपोषणाचा 4था दिवस आहे। त्यांची प्रकृती आता आपण न्यूजमध्ये पाहिलं तो खूप खालवलेली आहे। त्यामुळे सरकार आमच्या सर्व समाजाच्या मरणाची वाट बघणार आहे का? तर सरकारने एवढीच सरकारला मराठा समाजाच्या वतीने विनंती करतो की आपण तत्काळ या गोष्टीचं कायद्यात रूपांतर करून, या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा। नसता याच्यापेक्षाही उद्रेक महाराष्ट्रात राज्य झाल्याशिवाय राहणार नाही। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंतरवली येथे परत 10 तारखेपासून उपोषणाला ते बसलेले आहेत। त्याला पाठिंबा म्हणून कडा येथील सगळ्या व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद केलेला आहे। नुसता कडाच नव्हे तर पूर्ण आष्टी तालुक्यात कडकडीत बंद करून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सर्व नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी पूर्णतः बंद करून त्यांना पाठिंबा दिलेला आहे। सरकारने आता तरी जागं व्हायला पाहिजे आणि तत्काळ मनोज जरांगे पाटील यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत मराठा आरक्षणाबद्दल, त्यांनी पूर्णतः मान्य करून त्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत आणि त्यांच्या उपोषण त्यानंतर सोडवलं पाहिजे। गेले 4 दिवस झालेले आहेत तरी सुद्धा सरकारने अजून काही या मागण्यावर, आरक्षणावर काही मागण्या मान्य केलेल्या नाहीत। त्यामुळं मनोज जरांगे पाटील साहेबांनी ते आरक्षणासाठी जे उपोषण चालू केलेलं आहे ते अजूनही चालू राहिलेलं आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातच पूर्ण मराठा यांनी मनोज जरांगे पाटीलला साहेबांना पाठिंबा दिलेला आहे। तरी सरकारने तात्काळ मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाबद्दल ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करून त्यांचा जे आता सध्या ते उपोषण करीत आहेत त्यांना अतिशय आता परिस्थिती त्यांची पूर्णतः त्यांची परिस्थिती म्हणजे स्वतःची परिस्थिती खालावलेली आहे। तब्येत
तब्येत पूर्णतः खराब झालेली आहे. त्यामुळं शासनाने आता अंत न पाहता तात्काळ मराठा आरक्षणाबद्दल त्यांच्या ज्या मागण्या आहेत मान्य करावं, एवढंच या निमित्ताने मी बोलत आहे.